काल ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तो खिडकर म्हणजे धनंजय देशमुखचा साडू, तो शरण यायला आलेला आहे। म्हणजे पोलीस स्थानकात येतोय तो, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। ही लाल गाडी त्याचीच आहे। लाल गाडीतनं तो उतरेल आणि तो पोलिसांच्या स्वाधीन होईल। त्याच्यावर काल गुन्हा दाखल झालेला आहे। त्याने मारहाण केल्याचा एक व्हिडिओ समोर आलेला होता। ही थेट दृश्य आपण बघतोय। ही लाईव्ह दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह दृश्य। न्यूज 18 लोकमतवर प्रसार माध्यम लगेच गोळा झाली। त्याला पोलीस स्थानकात आणलं जात आहे। तो बोलेल अशी शक्यता होती, मात्र अजून तरी तो काही बोलत नाहीये। हा तो खिंडकर आहे जो धनंजय देशमुखांचा साडू आहे। त्यानं एकाला मारहाण केली, त्याच्याबरोबर 3-4 जण होती, त्यानं मारहाण केली असा त्याच्यावर आरोप आहे। तसा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे आणि त्यानंतर काल रात्री उशिरा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला। आता त्याने का मारहाण केली, काय कारण, हे सगळं समोर येईल। पण त्याच्याबरोबर असलेल्या काही इतर जणांवर सुद्धा म्हणजे एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे। हा खिंडकर ज्याचा एक व्हिडिओ समोर आला होता काल बीडमध्ये, त्याने मारहाण केलेली होती। एका शेतात तो कुणाला तरी मारहाण करतोय आणि प्रचंड मारहाण तो करत होता। तो आणि त्याचे काही सहकारी होते जे मारहाण करत होते। तो आता दादासाहेब खिंडकर असं त्याचं नाव आहे। तर तो दादासाहेब खिंडकर आता पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। एकूण 7 जणांवर काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे आणि आपल्याला याच्या पुढची ही घटना माहिती असेल। ही तर ताजी दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह